आणि लेझी क्रिकेट पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. प्लीज उर्नोली संघ आपण खूप वेळ घेत आहे बघा, वारंवार अनाऊन्स करतोय, आम्हाला देखील चुकीचं वाटतोपर्यंत आपण देखील सहकार्य करा. चला मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतो. एका बाजूने बापेश्वर उर्नोली त्यांना फाईट करते टीम रायबादेवी रावे ए टीम. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच लावते सुरुवात. टाइम अलर्ट असणार आहे. विकेट हॅट्रिक साठी अकाउंट इथे या ठिकाणी ओपन झालंय. आदेश पाटील रावे यांच्या माध्यमातून ओमकार पाटील साठी विकेट हॅट्रिकला 2000 रुपयाचा पारितोषिक. 2000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी ओमकार साठी असणार आहे. तर मॅच लावते सुरुवात. 5 षटकांचा सामना. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज ओमकार, तर स्ट्राईक रेट वरती फलंदाज सुनील पाटील. पहिलाच बॉल सुंदर फटका खेळून काढलाय. जमिनीला घरंगळ चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती 4 धावा. चौकार. आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. पहिल्याच बॉलवरती सुनील पाटीलच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. बापेश्वर उर्नोली संघ मैदानाच्या आतमध्ये टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करतोय. हा बॉल चांगला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका आणि तदनंतर 4 धावा येताना आपण पाहिल्या. आणि या बॉलवरती सन्मान देताना आपण सुनील पाटीलला पाहतोय. खरं तर चांगल्या खेळाडूचं हे वैशिष्ट्य आपण सातत्याने अनेक मैदानावरती पाहत असतो. खराब चेंडूचा समाचार आणि चांगला चेंडूचा सन्मान. इथे फुल टॉस होता, अतिशय वेगवान. ऑनसेटला भिरकवलाय. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं पोहोचतायत. सेकंड हँड मध्ये बॉलला पकडलंय, उचलून फेकतायत. तद्वर सिंगल पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती 5 धावा लागल्या गेल्यात. आता स्ट्राईक एंड वरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज रोशन पाटील. रोशन पाटीलला आपण पाहतोय. बापेश्वर उर्नोली संघ म्हटल्यानंतर भरपूर क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं. मग सुनील पाटील असतील, त्यांच्या माध्यमातून अनेक मैदानं गाजवताना बापेश्वर उर्नोली संघाला देखील आपण पाहिलं. आणि त्यांच्या अगेन्स्ट याच मैदानावरती अटल करंटक चषकाचा विजेता संघ. इथं जरूर अतिशय वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पायावरती बॉल लागला, तदनंतर लेगबाजच्या स्वरूपात ह्या धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. धाव फलकावरती टोटल 7 धावा इथून लागल्या गेल्यात. 7 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. सात धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ओमकार पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर देखील आता कमबॅक केलाय. पुन्हा एकदा रोशन पाटील स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय खोलवर चेंडू पाहायला मिळतोय. हाही चेंडू निर्धाव पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल, क्षेत्ररक्षण देखील लाजवाब पाहायला मिळतोय. 5वा चेंडू निर्धाव आलाय. धाव फलकावरती फक्त 7 धावा लागल्या गेल्यात. पहिलं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा सामना. आणि गोलंदाजी कौतुकास्पद करावं लागेल या गोलंदाजाचं. ओमकार पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. फिंगर रोल केलेत. इथे देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती फक्त 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बापेश्वर स्वागत करूया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती 7 धावा बिनगडी बाद.
इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज हर्षद. आदेश पाटील रावे यांच्या माध्यमातून हर्षद साठी देखील सुवर्ण संधी आली. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. मॅचला होते सुरुवात. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा ओमकारने या ठिकाणी खर्च केल्या होत्या. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट याच मैदानावरती अनेक साऱ्या स्पर्धा देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सुनील पाटीलला चेंडू काही समजत नाहीये. लगातार 2 चेंडू निर्धाव येताना आपण पाहिले. धाव फलकावरती फक्त 7 धावा इथून लागल्या गेल्यात. याच मैदानावरती अटल करंडक चषक जिंकण्याचा विक्रम देखील याच संघाच्या नावावरती अर्थातच रायबादेवी रावे ए संघाच्या नावावरती आपण पाहिलाय. इथे फटका चांगला आहे. आता बेमिसाल टायमिंग या बॉल वरती आलाय. सुनील पाटीलच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. लगातार 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर आता मात्र मिळाला. हाही बॉल फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक जज करतायत, परंतु त्यांना हुलकावणी देत बॉल चाललाय सीमा पार. लगातारचा दुसरा बॅक टू बॅक सुनील पाटील ब्रँडेड षटकार. वरती टोटल धावा लागल्या गेल्यात 19 धावा. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लगातार 2 चेंडू निर्धाव आणि त्याच्यानंतरचे 2 लगातार षटकार पाहायला मिळत आहेत. इथे स्विच हिट आणि स्वीट हिट पाहायला मिळतोय. हाही बॉल चाललाय स्विच हिटचा चौकार. दोन षटकारानंतर रिव्हर्सचा चौकार पाहायला मिळतोय. 23 धावा धाव फलकावरती इथून लागल्या गेल्यात. आता मात्र गोलंदाजाला रिमांड मध्ये घेतले असंच आपण म्हणूया. हा बॉल सोडून दिलाय. पंचांनी सांगितले इट्स अ व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलकावरती 24 धावा इथून लागल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना कंबालीचे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जर आपण पाहायला गेलं तर ओव्हरच्या सुरुवातीला 2 चेंडू निर्धाव आले होते. इथं स्लोवर गती परिवर्तन बॅटर्सला ओळखलं होतं की स्टान्स थोडासा चेंज झालाय आणि त्यानंतर गोलंदाजाने मात्र कमालीची या ठिकाणी चेंडूची हाताळणी केली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. बिनगडी बाद 24 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चोवीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा पाहायला मिळाल्या होत्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र 24 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज ओमकार पाटीलला आपण पाहतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. एका बाजूने रायबादेवी रावे ए त्यांना फाईट करते टीम बापेश्वर उर्नोली संघ.
टॉस सर्वप्रथम जिंकला होता रायबादेवी रावे ए संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन पाटील स्ट्राइक एंडवरती आता गोलंदाज ओमकार सज्ज होतोय. अतिशय वेगवान चेंडू आणि नशिबाची साथ बाईच्या स्वरूपात आला हा चौकार. अतिशय वेगवान चेंडू होता. विकेट किपरला देखील बॉल समजलेला नाही, एवढा वेगाने चेंडू मात्र डिलिव्हर केला ओमकारनं आणि सरळ लॉंग स्टॉपला चेंडू जाऊन थांबला. 4 धावा येताना आपण पाहिल्या. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा ओमकार सज्ज होत आहेत. हा ही ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळतोय. एकदा सहजरित्या पळून काढली जाईल. एका साव्यावरती समाधान मानावं लागेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 29 धावा बिनगडी बाद ही सध्याची परिस्थिती आपण बापेश्वर उर्नोली संघाची पाहतोय. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा हा सामना. 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतील. हा ही बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज सुनीलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिली गोल्डन विकेट बापेश्वर उर्नोली संघाचा हुकमाचा एका मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुनील पाटील बॅक टू द डगआउट. संख्येवरती एक मोठा धक्का सुनील पाटीलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. एकवीस या धावसंख्येवरती आता मात्र परतावं लागतंय सुनील पाटील या फलंदाजाला. पायचीत पकडलं गेलं, अतिशय वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती ही सफलता ओमकार पाटीलला मिळत असताना पहिली सलामीची जोडी फोडण्यात यश मिळालं ओमकार पाटीलला 29 या धावसंख्येवरती. त्याच्यामध्ये सुनील पाटीलचा 21 धावांचं योगदान या ठिकाणी पाहायला मिळालं आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत अनिल पाटील. सुनील पाटील आणि अनिल पाटील ही जोडी मात्र अनेक मैदानं गाजवताना आपण पाहिले, परंतु ह्याही मैदानावरती सुनील पाटीलची खेळी लाजवाब पाहायला मिळाली आणि तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये पायचीत पकडलं गेलं आणि फलंदाज बाद होताना आपण पाहिला. आता नवीन फलंदाज अनिल पाटीलला आपण पाहतोय स्ट्राइक एंडवरती. पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार सज्ज होतोय. तिसरं षटक पुन्हा एकदा मार्गस्थ. हा ही फुल टॉस होता, त्याच्यावरती एक धाव पुन्हा एकदा पाहायला मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना 30 धावा धावफलकावरती इथून लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. 5 षटकांचा हा सामना. मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहायला गेला तर 76 धावेचं एक भलं मोठं टार्गेट पेनकुलेवाडा या संघाच्या समोर जितवाई जिथे ब टीमनं ठेवलं होतं. इथे फटका फसलाय की काय स्विच हिटचा. हा फटका या बॉलवरती किती धावा येतील, झेल व्हायला पाहिजे होती, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर वरती राहिले आणि तदनंतर या 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव फलकावरती टोटल 32 धावा. 32 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. गती परिवर्तन पाहायला मिळालं होतं, कटरचा वापर केला गेला होता मागच्या बॉलवरती. हा सॉफ्ट हँडेड फटका, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. 3 षटकानंतर या ठिकाणी
खेळाडूंना पाणी पुरवला जाते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तीन षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 33 धावा लागल्या गेल्यात. चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आदित्य पाटीलला आपण पाहणार आहोत. आदित्य पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय चौथं षटक फेकण्यासाठी. तर स्ट्राइक एंड वरती रोशन पाटीलला आपण पाहतो, जो सलामीला गेलेला फलंदाज. ऑनसेट मध्ये भिरकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु अनिलने त्या ठिकाणी थांबवले गेले. त्याच्या माध्यमातून एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहायला गेलं तर 11 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल पहिल्या सत्रातील. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चौथं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये बापेश्वर उर्नोली संघ बॅटिंग करतोय, तर क्षेत्ररक्षण करणारा संघ रायबादेवी रावे ए संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. इथे शॉर्ट बॉल होता आणि इथे पकडला गेलाय. फलंदाज अनिल पाटीलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. दुसरा धक्का बापेश्वर उर्नोली टीमला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ऋषिकेश 34 या धावसंख्येवरती अनिल पाटीलची विकेट येताना आपण पाहिली. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. अतिशय वेगवान थ्रो, परंतु तद्वर मात्र फलंदाज सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. 35 धावा धावफलकावरती इथून लागल्या गेल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर असताना सुंदर असं हे आयोजन. मैत्री चषक आजचा तिसरा दिवस. आता पुन्हा एकदा रोशन स्ट्राइक एंड वरती. मोठे फटके खर तर इथे येत नाहीयेत. आपण सुनील पाटीलच्या बॅट मधून लगातार 2 षटकार पाहिले होते आणि तदनंतर आता पूर्णपणे षटकार चौकारांना मात्र आळा घालण्यात आला असंच आपण म्हणूया. 2 षटकार 1 चौकार आला होता. याही बॉल अतिशय वेगवान आणि इथे फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय समीर पाटील. या षटकामधील अजूनही चेंडू बाकी असतील 2 आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्या टोटल 35 धावा. पस्तीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फटका या ठिकाणी चांगला पाहायला मिळतो. आता चेंडू चाललाय पॉइंटच्या वरतून दणदण करत सीमा पार. हा आलाय खणखणीत समीर पाटीलच्या बॅट मधून चौकार. चांगला फटका पाहायला मिळतोय. 4 धावा इथून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती टोटल आता धावा लागल्या गेल्यात 39 धावा धावफलकावरती. अजूनही चौथ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. इथं देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटला चेंडू लागला असं पण सर जरूर या ठिकाणी शहानिशा करत असताना 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती 40 धावा. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 10.00च्या सरासरीने धावा या ठिकाणी बापेश्वर उर्नोली संघानं गोळा केल्यात. परंतु अजूनही शेवटचा आणि अंतिम षटक येणं बाकी असणार आहे. या षटकामध्ये किती धावा येत आहेत, किती धावाचं टार्गेट सेट केलं जाईल हे येणाऱ्या 6 बॉलमध्ये आपल्या समोर निर्णय असणार आहे. जो टार्गेट असणार आहे तो आपल्या समोर असणार आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. मॅच सुरू करा कारण मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये रंगते. अजूनही शेवटचा आणि अंतिम सामना येणं बाकी असणार आहे. चला पुढचा सामना या ठिकाणी असणार आहे. एका बाजूने जर आपण पाहायला गेला तर भरपूर फॉर्म मध्ये असणारा स्टार वल्लभ त्यांना फाईट करेल टीम कोपर. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. स्टार वल्लभ त्यांना फाईट करेल टीम कोपर. दोन्ही संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. शेवटचा आणि अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणय टावरेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक फेकण्यासाठी प्रणय. अतिशय वेगवान चेंडू परंतु पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि गोलंदाजी कमालीचे पाहायला मिळाले. 41 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचं 6 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. इथे स्वीप केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती पोहोचतायत. थोडेसे फंबल परंतु 2 धावा रोखू शकलेल्या नाहीयेत. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 43 धावा धावफलकावरती इथून लागल्या गेल्यात. 43 धावा 43 ऑन स्कोर बोर्ड. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 43. बापेश्वर उर्नोली या संघाच्या. कोपर संघाचा संघनायक आणि स्टार वल्लभ टीमचा संघनायक आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे. अतिशय वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती सफलता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय पाटीलला आपण पाहतोय.
पहिला चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहिला. तदनंतर 2 धावा आणि तदनंतर पुढच्याच बॉलवरती विकेट येताना आपण पाहिली. नवीन फलंदाज संजय पाटील स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत. इथे अंधाधुंदी फायरिंग पाहायला मिळते. स्ट्राईक चेंज नसणार आहे बघा. पंच त्या ठिकाणी लगेच सांगतायत. निर्धाव चेंडूची सांगता. खरं तर या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु फुटवर्क नव्हतं. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क असणं खूप गरजेचं आहे. अंधाधुंदी फायरिंग पाहायला मिळाली. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही या निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहिली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रणय यांच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल ह्याही गोलंदाजाचं. इथे फटका चांगला आहे. या बॉलवरती किती धावा येतील हे पाहणं गरजेचं असेल. आणि या संजयच्या बॅटमधून आलाय षटकार. $49 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. कोपर संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. वल्लभ संघाचा कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील घेणार आहोत. कुठेही जाऊ नका. 49 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. ज्या संजयला मागच्या बॉलवरती आपण अंधाधुंदी फायरिंग करताना पाहिलं होतं, त्याच संजयनं मात्र आता षटकार ठोकलाय आणि धावा नेऊन पोहोचवल्यात 49 या धावसंख्येवरती. प्रणयवरती देखील आक्रमण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. हाही बॉल लोअर फुल टॉस होता. गॅप मध्ये चाललाय का चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये अतिशय वेगाने पोहोचतायत. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. आणि 50 धावा बापेश्वर उर्नोले संघाच्या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक असतील. 50 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. टार्गेट सेट करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. पकडला झेल. आणि इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती 50 धावा लागल्या गेल्यात. 51 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आले. तत्पूर्वी आपण जाऊया पुढच्या टॉस कडे. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. बापेश्वर उर्नोली संघानं 50 धावा केल्या. 51 धावेचं टार्गेट रायबादेवी रावे ए संघाकडे त्याच्या अगेन्स्ट ठेवलेला आहे. 51 धावा पुढच्या सत्रामध्ये चेस कराव्या लागणार आहेत. हमरापूर प्रीमियर लीगचे सदस्य माजी अध्यक्ष माफ करा सत्यजितजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर पहिल्या फेरीतील अंतिम मॅच फ्रेश लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने स्टार वल्लग त्यांना फाईट करेल टीम कोपर. मी आयोजकांना विनंती करतो आपले शुभ असते टॉस या ठिकाणी आपण घेणार आहोत. पाच षटकांचा सामना असेल. फ्रेश लढत
आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना स्टार वलग त्यांना फाईट करेल कोपर. बालगुड्डू साहेबांच्या माध्यमातून आपण टॉस या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये घेतोय. दर्जेदार ही स्पर्धा मैत्री चषकाचं आयोजन टेल्स आणि टॉस जिंकलाय कोपर संघानं. सर्वप्रथम डिसिजन काय असेल? पेंडिंग असेल. यस, डिसिजन पेंडिंग असेल. या मैदानावरती तुम्ही अनेक साऱ्या स्पर्धा खेळलात, परंतु हे मैत्री चषकाचं आयोजन तुम्हाला कसं वाटलं? आयोजन तर खूप छान आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तदनंतर वलक टीमचे कॅप्टन आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेत. सर्वप्रथम टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असता? डिसिजन पेंडिंगच असतं, कारण की आमचे काही खेळाडू अजून पोहोचले नाही, टीम मिटिंग अजून झाले नाही, त्याच्यामुळे डिसिजन तर पेंडिंगच असतं. पण आवडेल आम्हाला की पहिले गोलंदाजी केल्यानंतर चेस करायला. यस, परंतु याच मैदानावरती सेम क्वेश्चन तुम्हाला मी देखील विचारेल. याच मैदानावरती भरपूर साऱ्या स्पर्धा होत असतात, परंतु एकंदरीत हे संपूर्ण मैत्री चषकाचं आयोजन आणि ज्यांच्या शिलेदाराने हे संपूर्ण केलेलं श्रेय, हे मालिकावीरासाठी बाईक असेल, ट्रॉफ्याज असतील, संपूर्ण हे मैदान ज्यांनी केलंय त्यांच्याबद्दल काय म्हणशील? मैदानाबद्दल म्हटलं की तर खूपच सुंदर मैदान आहे. आणि आता आपल्या विभागात पेंट तालुक्यात बघायला गेलं तर 3-4च मैदान राहिलेत जिथे चांगला क्रिकेट होतोय. आणि पनवेल साईडला बघितलं तर 4 ओव्हर 5 ओव्हर असं क्रिकेट होतं. आपल्या साईडला तर काही छोट्या छोट्या टुर्नामेंटला 2 ओव्हर 1 ओव्हर 3 ओव्हर असा खेळायला भेटतो. आणि या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पहिल्यांदा 5 ओव्हर आणि नंतर सगळे सामने 4-4 ओव्हरचे खेळायला भेटेल. तर आयोजन खूपच सुंदर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा होत तुम्हाला देखील आणि कोपर संघ तुम्हाला देखील आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतोय. एक चांगलं क्रिकेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. चौथा सामना, एका बाजूने स्टार वल्लग तर त्यांना फाईट करेल कोपर संघ. जाऊया मॅचकडे. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. एका बाजूने जर आपण पाहायला गेला तर पहिल्या सत्रामध्ये 50 धावा बनवल्या, 51 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. यस, सत्यजित पाटील साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही घेतोय. मी विनंती करतो आणि अन्वी स्पोर्टचे अलकेशजी पाटील साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घ्यायचा आहे. खरं तर आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणं ही आपली भारतीय संस्कृती आणि तीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जपत असताना खऱ्या अर्थानं मैत्रीचे संबंध कसे असावे याचं उत्तम उदाहरण मध्ये मैत्री चषक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. मायेची उबदार शाळ, प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांचा सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून हे सर्व क्षणचित्र टिपले जात आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी साहेब आपण आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. तदनंतर अलकेश पाटील साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. मायेची उबदार शाळ, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी अलकेश पाटील साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण घेतोय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पंचांचा ग्रीन सिग्नल. 50 धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये लागल्या गेल्या होत्या. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. रायबादेवीर रावे ए संघाची सालामीची जोडी ओमकार पाटील आणि त्याच्या सहसाथीनं फलंदाज प्रवीण पाटील. षटकार हॅट्रिक साठी ओमकार साठी 1000 रुपयाचा पारितोषिक आणि पहिल्याच बॉलवरती इथे धावा 4. पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहायला गेलात ना तर 4 धावा येताना आपण पाहिलं. 51 धावेचं टार्गेट पाहायला मिळतोय. ओमकारची बॅटिंग अजूनही अटल करंटक चषकाची मला आठवते. धारावी संघाला काय परास्त केलं होतं ओमकार पाटीलनं. हाही षटकार
यस, त्या स्पर्धेची आठवण करून दिली आणि तसाच फटका ओमकारच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 6 धावेसाठी षटकार. धन्यवाद. 10 धावा धाव फलकावरती. इथे देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चांगला पाहायला मिळतो. सुनील यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला क्रिकेट पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत. बापोश्वर उर्नली संघ म्हटल्यानंतर सुनील पाटील आणि अनिल पाटील ही जोडी अनेक मैदानं गाजवताना आपण त्यांना पाहिलंय. आणि आता देखील षटकार चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलंय सुनील पाटीलनं. पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप घेऊन सज्ज होत आहेत. हाही फटका चांगला, परंतु कुठली धाव मात्र मिळणार नाहीये. लगातार 2 चेंडू निर्धाव येताना आपण पाहिले. 51 धावेचं टार्गेट असताना मात्र गोलंदाजी देखील कमालीचे पाहायला मिळते. करावं लागेल. एका बाजूने धावा वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूने धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोण जिंकणार हा सामना, हा येणारा वेळ काळ सांगणार आहे. इथे फटका चांगला, आणि अशा प्रकारचे चेंडू तुम्ही ओमकारला फेकू शकत नाहीयेत. वन साइड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना 6 धावा षटकार. सहा धावा षटकार. कमालीचा बेमिसाल टायमिंग पाहायला मिळालं आणि षटकाराची आतिषबाजी. आता ब्लॉकॉल बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानाच्या आतमध्ये बॅटल सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 16 धावा लागल्या गेल्यात. 16 धावा धावफलकावरती इथून लागल्या गेल्यात. सुंदर असं हे आयोजन. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 51चा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला, जास्त टीम मीटिंग नको आहे बघा. उर्नोली संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. फॉग एंटरप्राइजेसचे ओनर सूरज म्हात्रे कुठे असतील त्यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 16 धावा लागल्या गेल्यात. बिनगडी बाद 16 ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती प्रवीण पाटीलला आपण पाहतो. तर दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज समीर पाटील. समीर पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा येताना आपण पाहिल्या. सुंदर फटका प्रवीणच्या बॅट मधून पहिला बॉल फेस करत असताना आल्यात. 4 धावा चौकार. सुंदर फटका पाहायला मिळतो. 4 धावा इथून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 धावा धाव फलकावरती. इथे व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात फ्लाईट दिली होती बॉल वरती, आणि त्यानंतर हा चेंडू खूपच बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. 21 धावा धाव फलकावरती इथून लागल्या गेल्यात. 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक्स्ट्राच्या धावा देखील इथून ओव्हरथ्रोच्या येताना पाहायला मिळतील. बाईजच्या स्वरूपात यस धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील धावफलकावरती.
23 धावा. 23 धावा धावफलकावरती इथून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा देखील येऊ लागल्यात. धावफलक मात्र हलता आपल्याला पाहायला मिळतोय. 51चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे फुल टॉस आणि फुल टॉस बॉल वरती स्ट्रेट फटका. 6 धावेसाठी षटकार. कमालीचं टायमिंग पाहायला मिळालं. समोरच्या दिशेनं फोर्स करत असताना लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून ठोकलेला दमदार षटकार. हाही व्हेरिएशन पाहायला मिळते या बॉलवरती. फिंगर थोडेसे रोल केले होते आणि तदनंतर एक धाव पुन्हा एकदा पाहायला मिळेल. धाव फलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला 30 धावा लागल्या गेल्यात. 30 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच एका बाजूने स्टार वल्लग त्यांना फाईट करेल टीम कोपर. भरपूर फॉर्म मध्ये सध्याचा सीझन वल्लग संघाने देखील गाजवलाय, परंतु कोपर संघ देखील कुठे कमी नाहीये. कोपर संघाने देखील चांगला खेळ केला या यंदाच्या हंगामामध्ये. नुकताच सुरुवात देखील सीझनला झाली. त्यानंतर सर्व संघ चांगले टच मध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्वीप करत असताना चांगला फटका, परंतु एक धाव इथे येताना पाहायला मिळेल. षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक आले मयूर हेमंत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं. या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू चालला अतिशय वेगानं. 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार पाटील साठी पारितोषिक या ठिकाणी लागले जात आहेत. पारितोषिकांचा वर्षाव होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती टोटल धावा लागल्या गेल्यात 35 धावा. रायबादेवी रावे आणि आई रायबादेवीचं सुमधुर संगीत डीजे याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ऐकतोय. एक छोटासा संदेश या ठिकाणी मी जरूर देईन, कारण जसा ओमकार क्रिकेटमध्ये फेमस तसाच छोटा भाऊ आदित्य पाटील हा कबड्डीमध्ये फेमस. जाणता राजा दादर या संघामध्ये खेळत असताना त्याला देखील आपण पाहतोय. खूप साऱ्या शुभेच्छा त्याला देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देऊयात. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती ओमकार 51 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये, परंतु आता दमचक केले खरं तर मी तर म्हणेन बापेश्वर उर्नोली या संघाची. अतिशय वेगवान चेंडू, बेस्ट वर्सेस बेस्ट. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की सुनील पाटील देखील कुठे कमी नाहीये. तो देखील प्रयत्न करणार आहे आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या संघासाठी. अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. 3 षटकारांसाठी पारितोषिक या ठिकाणी लागले गेले. भरपूर चाहता वर्ग ओमकार पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतो. व्यावसायिक गटामध्ये देखील त्यांनी आपल्या नावाचा परिचय दिला, आपली छाप सोडली. हा देखील व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा या ठिकाणी येताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगोदरच धावा कमी आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या धावा या कुठेतरी चुकीचं पाहायला मिळतोय. धाव फलकावरती टोटल धावा लागल्या गेल्यात 36.
36 ऑन स्कोरबोर्ड. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 36. तिसरं षटक मार्गस्थ असताना मैत्री चषक 2025 हा दिमागदार आयोजन रोड लाईन्स ग्रुप जोहे आयोजित मैत्री चषक 2025. नेक्स्ट मॅच कोपर संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग असेल. हाही नशिबाचा चौकार. लॉंग स्टॉपला दन दन करत सीमा रेषेच्या बाहेर चेंडू चालला आलाय. 4 धावा चौकार. मिळत आहेत. नशिबाची साथ देखील ओमकार पाटीलला मिळत असताना इथे सन्मान केलाय. इथे सन्मान दिलाय. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. दोन षटकारांसाठी मयूर हेमंत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि इथे फलंदाज ओमकार याच्या खेळीचा अंत. चाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 14 चेंडू मध्ये 11 धावेची गरज. स्ट्राईक एंडवरती आदित्य पाटीलला आपण पाहतोय. आदित्यने देखील भरपूर क्रिकेट गाजवलंय आणि तो देखील आपल्या संघासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे. इथे ब्लाइंड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. धावा कितीही पाहिजे असो परंतु आम्ही मैदान सोडणार नाहीयेत हेच दाखवत असताना सुनील पाटीलची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये लाजवाब पाहायला मिळते. शेवटपर्यंत लढा देणारा संघ बापेश्वर उर्नोली या संघाला आपण कित्येक मैदानावरती पाहिलंय. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. इथे फटका फसलाय. झेल खाली स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज सुनील आणि अजून एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. येणारे बॉल शिल्लक असतील आता मात्र 12 आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. बारा चेंडूमध्ये 11 धावेची गरज असणार आहे. चला स्पीडअप करा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संजय पाटीलला आपण पाहतोय. चला बापेश्वर उर्नोली संघ थोडंसं फास्ट खेळा प्लीज.
12 चेंडूमध्ये 11 धावेची गरज. आता स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय प्रवीण पाटील. तर चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज संजय पाटीलला आपण पाहतोय. 12 चेंडूमध्ये 11 धावेची गरज. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 51 धावाचा पाठलाग करत असताना 40 धावा आतापर्यंत जमावल्या गेल्यात रावे संघाच्या माध्यमातून. इथे चांगला फटका, टक्कन आवाज आला आणि बॉल चाललाय सरळ मिड विकेटच्या वरतून, लांब 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 खूप लांब षटकार. सेहेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही 5 धावेची गरज असणार आहे. प्रवीणचा तडाखा आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या बॉलवरती. हाही फटका. ओ काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. मॅच फिनिश. धोनी स्टाईलनं मॅचला गेलंय फिनिश. या ठिकाणी प्रवीण आलाय दमदार षटकार आणि पुढचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने स्टार वलक त्यांना फाईट करेल टीम काल भैरव कोपर संघ. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जाईल. 1 मिनिट डीजे तुम्हाला थांबव.